नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज बोरगाव बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र माननीय श्री वानखेडे साहेब, काय नाव वानखेडे साहेब बोला? किशोर रामदास भाऊ वानखेडे हे या बोरगाव बाजारचे आहे आणि बोरगाव बाजारमध्ये यांनी छोटेखानी उद्योग टाकलेला आहे। त्याच्याकडे फिरा भाऊ, घ्या आमच्याकडे। यांनी केळी जी असते कच्ची केळी त्यापासून चिप्स बनले जातात। जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केळी चिप्स असा उद्योग आहे आणि जवळपास तुम्हाला बऱ्याचशा या आजूबाजू परिसरामध्ये तुम्हाला केळीची चिप्स रस्त्यावर, रोडवर, बाजारामध्ये, दुकानामध्ये विकताना आपल्याला भेटतात आणि बऱ्याच ठिकाणी बरेचसे लोक जे आहे चवदार म्हणून, टेस्ट म्हणून बरेचसे लोक छटा, कप्पा, पावशेर, किलो, अर्धा किलो हे खाता, पुरा परिवार खातात। तर आमचे सासरे मान्य श्री अशोकदास श्रीनाथे जेव्हा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो गोळेगावला, तर अन्यू फाट्यावर यांना मस्त पावशेरभर चिप्स घेतले आणि आम्ही सर्वांनी त्याचा स्वाद घेतला आणि आमचे बंधू मान्य श्री उत्तमराव वानखेडे, बाबासाहेब वानखेडे, भीमराव बावणे, सांडू शेख, आमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिजिटमध्ये माननीय वानखेडे साहेब यांच्या उद्योगाला, छोटेखानी उद्योगाला आम्ही भेट दिली आणि यातून आमच्या लक्षात आलं की तुम्हाला जर तुमच्यामध्ये गट्स असेल, काम करण्याची क्षमता असेल, तुम्हाला तुमचं अस्तित्व घडवायचं असेल आणि तुम्हाला तुमचं जीवन दाखवायचं असेल घडवून, तर तुम्ही अशा लोकांच्या सहवासात या ज्यापासून ते आपला परिवाराचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करत असेल, दोन पैसे कमवण्याची क्षमता ठेवत असेल, छोटे मोठे उद्योग टाकत असेल आणि त्यातून चांगल्या प्रकारची कमाई करत असेल, अशा लोकांची संगत करायची, सोबत करायची आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं आणि आपल्या स्वतःचे उद्योग उभे करायचे आणि उद्योगपती बनायचे। अशा पद्धतीनं आपण एकमेकांमध्ये कनेक्ट राहायचं। फालतूच्या गप्पा मारणं, एकमेकाला असंच सहज भेटणं, सहज फोन करणं यापेक्षा काहीतरी क्रियाशील आपल्यामध्ये असायला पाहिजे, काहीतरी कर्तव्य आपल्यामध्ये असायला पाहिजेत आणि ते कर्तव्य किशोर भाऊ रामदास वानखेडे यांनी या बोरगाव बाजारमध्ये राहून करून दाखवलेलं आहे। त्यांची इथं भट्टी आहे, या भट्टीवर मोठ्या प्रमाणात माल चढतात आणि अशा प्रकारे 10-10 किलोचे जे गट्टी तयार करून या आजूबाजू परिसरामध्ये, मग आजूबाजू परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा त्यांचा माल जातो, शिल्लोडला जातो, पिशरला जातो, चिंचोली म्हणजे नाचनवेल आणि या बोरगाव आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा सेल आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यातून काम करताय आणि ते हे साईड बिझनेस म्हणून काम करतात आणि त्यांचा जो मेन उद्योग आहे त्यात ते सहज चांगल्या प्रकारे आपल्या परिवाराला घेऊन काम करतात। तर अशा प्रकारे आपले उद्योग भरारी आपण करू शकतो आणि या उद्योग भरारीला चांगल्या प्रकारचा बोल देऊ शकतो आणि 2 पैसे कमावून आपले दिन प्रगती करत असतो। अशा प्रकारचे हे जे आपलं जीवन सत्व आहे, जीवनचक्र आहे, याला कुठेतरी चांगल्या प्रकारचा वेग आला पाहिजे, चांगल्या प्रकारचा भाग आला पाहिजे। आपलं गाव, आपलं संसार यामध्ये चमकलं पाहिजे आणि आपल्यापासून काहीतरी लोकांनी विचार घेतला गेला पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे, आपल्याला रोल मॉडेल बनलं पाहिजे। तसं किशोर भाऊने विचार केला आणि मागील बऱ्याच दिवसापासून या चिप्स व्यवसायामध्ये त्यांनी आपली प्रगती केलेली आहे। एक चांगल्या प्रकारचा उद्योग त्यांनी उभा केलेला आहे। तो उद्योग त्यांनी 1 लाखापासून 10 ते 15 लाखापर्यंत असं इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यातून चांगल्या प्रकारची कमाई कशी होईल या दृष्टिकोनातून मान्य श्री किशोर भाऊ वानखेडे यांनी केलेले। आमचे हे किशोर भाऊ सहज थांबणारे नाहीये, तर आजूबाजू परिसरामध्ये सुद्धा हे यांचा माल पाठवता आणि चांगल्या प्रकारचा सेल करता। अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे। आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत सुद्धा शिका आणि काहीतरी उद्योग आपला उभा करा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय